नमस्कार, मी रुपाली तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतेय। मेथीची सुकी भाजी खाऊन आपल्याला कंटाळा आलेलाच असतो, कारण नेहमी आपण ती सुकी भाजी खात आलेलो आहोत। तर आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने हे पिठलं बनवतोय। मेथी आपण यामध्ये ऍड केलेली आहे। तर हे पिठलं तुम्ही भाकरी सोबत खाऊ शकता आणि मस्तपैकी गिजगा असा भात बनवायचा आणि त्यासोबतही हे आपण पिठलं सर्व करू शकतो। हे पिठलं थोडंसं लपतप असतं। तर आपण याची रेसिपी बघूया। तुम्ही पाहताय खूप मस्त असं छान ही रेसिपी आहे, तुम्हाला नक्की आवडेल। तर त्यासाठी मी कढई घेतलेली आहे। कढई आपण गरम करून घेतली, त्यामध्ये 2 पळी तेल आपण ऍड केलेलं आहे। थोडंसं जास्त तेल इथे आपल्याला लागतं। तेल तापल्यानंतर आपण इथे अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे, त्यानंतर अर्धा चमचा जिरं आणि आपण 1 चमचा इथं तीळ घातलेले आहेत। पांढरे तीळ जे असतात त्याचा आपण इथं वापर केलेला आहे। भरपूर कढीपत्ता मी इथे घेतलेला आहे। कढीपत्ता मी सुकवून ठेवलाय म्हणून तो कदाचित असा दिसतोय, तर तुम्ही फ्रेशही वापरू शकता। आणि मी साधारण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या थोड्याशा टेचून यामध्ये घेतलेल्या आहेत। तर ही फोडणी जी आहे ती आपल्याला मस्त परतून घ्यायची, जोपर्यंत लसणाचा कलर थोडासा लालसर होत नाहीये। 1.5 वाटी मी मेथी चांगली धुवून घेतली 2-3 पाण्याने आणि ती एकदम बारीक चिरून आपण ती पण यामध्ये घालणार आहोत। आता ही मेथी घातल्यानंतर आपल्याला लगेच परतून घ्यायचंय, कारण मेथी खाली लागायला नको, म्हणजे जळायला नको थोडक्यात। तर आपण फटाफट आपण इथे परतून घेतोय। मेथी चांगली परतून झाली आपली। आता आपण यामध्ये मसाले ऍड करूया। तर तुम्ही पाहताय मर्ज झाली मेथी। तर साधारण 1.5 वाटी मी इथं घेतलेली आहे। तर तुमच्या आवडीनुसार मेथीचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता। यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचाला थोडीशी जास्त आपण इथं हळद घालतोय आणि 1 चमचा आपण इथे धने पावडर ऍड केलेली आहे। तसंच आपण इथे चवीनुसार मीठ घालणार आहोत। मीठ नेहमी मेथीची भाजीला घालतो त्याच्यापेक्षा थोडं जास्त घालणार आहोत, कारण आपण यामध्ये बेसन घालणार आहोत। त्यासाठी आपल्याला मिठाचं प्रमाण परफेक्ट हवंय। मीठ आणि मसाले घातल्यानंतर आपण ही भाजी परत एकदा परतून घेतोय। ते मसाले व्यवस्थित त्या मेथीला लागले पाहिजे, छान असे परतले गेले पाहिजे। यानंतर यामध्ये आपण 2 वाट्या साधं जे थंडगार पाणी असतं ते आपण घेतोय। पाणी घातल्यानंतर आपल्याला पाण्याला चांगली उकळी आणायची आहे। तर अगदी थोडंसं मी हलवून घेतेय आणि गॅसची फ्लेम आपण वाढवतोय आणि पाण्याला चांगली उकळी आणणार आहोत। पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आपण यामध्ये 4 चमचे बेसन ऍड करतोय। तर बेसन थोडंसं कमी जास्त लागू शकतं। तर थोडी लपतपी बनवण्यासाठी मी इथं 4 चमचे घातलेले आहेत। तुम्हाला एकदम कोरडं असं पिठलं हवं असेल तर तुम्ही 1 चमचा वाढवू शकता। थोडं लपतप असं बनवायचं, जेणेकरून भाताबरोबर पण आपण ती सर्व करू शकतो, किंवा आपल्याला खूप कोरडेपणा खाताना जाणवत नाही, म्हणून मी थोडंसं कमी बेसनाचा वापर करते। आवडीनुसार तुम्ही बेसनाचं प्रमाण ठरवू शकता। बेसन घातल्यानंतर तुम्हाला दिसतंय की मी प्रेस करून करून ते बेसन हलवून घेतेय, जेणेकरून त्याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या आपल्याला मोडायच्या आहेत आणि एकसारखं पिठलं आपल्याला हलवून घ्यायचंय, शिजवून घ्यायचंय। तर चमच्याच्या साहाय्याने आपण ते प्रेस करतोय। तर इथे कंटाळा करायचा नाही, थोडंसं आपल्याला हलवायला लागतं। साधारण 4 ते 5 मिनिटं मी कंटिन्यूस हलवून ते पिठलं एकसारखं करून घेतलेलं आहे। या स्टेजला आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवणार आहोत किंवा लो ठेवू शकता। त्यानंतर आपण इथे झाकण ठेवणार आहोत आणि 2 मिनिटांसाठी फक्त आपल्याला इथे चांगली दणदणून वाफ आणायची आहे। वाफ आणल्यानंतर आपलं इथं पिठलं एकदम जबरदस्त टेस्टी तयार झालेलं आहे। तर परत एकदा आपण छानसं हलवून घेतोय। परत जर खाली थोडंसं लागतं ते, कारण ही स्टीलची कढई आहे, तर लोखंडाच्या कढईत केलं तर उत्तम, पण लोखंडाच्या कढईमध्ये त्याचा कलर जो आहे तो काळपट येतो। तर मी नेहमी म्हणजे तशी स्टीलचाच कढईचा वापर करते। जर समजा तुम्ही हे पिठलं लोखंडाच्या कढईमध्ये बनवलं तर ते तयार झाल्यानंतर लगेच आपण सर्विंग बाउल मध्ये काढून घ्यावं, जेणेकरून त्याचा कलर काळपट होणार नाही। इथे आपण 1 चमचा साजूक तूप घेतलेला आहे। साजूक तुपामुळे याला अजून खूप छान टेस्ट येते। तर थोडंसं वेगळ्या पद्धतीने हे मेथीचं पिठलं बनवून बघा आणि चॅनल फर्स्ट टाइम पाहत असाल तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि भरपूर कमेंट्स करा। तर भेटूया एका छानशा रेसिपी सोबत। धन्यवाद।